असं जर तुम्ही दाखवू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे आरोप करताय ते आरोप सत्य होतील असं ते कुठेही दाखवू शकत नाही। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला ज्या ज्या वेळी संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही। ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही। तिथे आक्षेप घ्यायचे नाही, फक्त मीडियासमोर येऊन बोलायचं। याचाच अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात, तुम्हाला फक्त कव्हर फायरिंग करायचं आहे। मतदार यादीच्या संदर्भात आता जो काही इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनचा, त्यालाही यांनी विरोध केला, आमचं त्याला समर्थन आहे। सर, एकीकडे दंगेकर आणि मुरलीधर मोहोळांचा वाद सुरू आहे, तुम्ही काय भूमिका घेणार, तुमचं काय बोलणं आहे? काही भूमिका घेण्याचं कारण नाही आहे। अनेक लोक निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धीकरता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे, त्यात जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेतली आहे। जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पुण्याची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं। No, I think it is absolutely possible because all of us know that the way this entire maritime business has expanded in our country after our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji has taken over, and his Maritime Vision 2030 and Amrutkal Maritime Vision envisages huge investments and strides in the space of maritime business. So I am very hopeful that it is possible, and from Maharashtra's standpoint, I would say that we want to make Maharashtra a destination for shipbuilding. We will be the first to accomplish the dream of our Honorable Prime Minister.